माझं नाव राजेंद्र पवार. मी एसआरए मध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे, जनकल्याण बेसर एसआरए गैरविमा संस्थेमध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे, दुप्पटपट्टी औषध आणण्यात आले, त्याच्यासाठी पत्रकार परिषद घेतली असेल की तुमच्या माध्यमातून ते सरकारपर्यंत तो आवाज जाऊ शकतो आणि ते बिचारा गोरगरिबांवर झालेला अन्याय त्याला वाचा फुटू शकते, त्यांना सदनिका मिळू शकतात. पुरावे असे होते की लोकांनी आले होते की बाबा हे आमच्या सदनिका आपत्ती झाली आहे, त्याच्यासाठी 2000 जियाच्या भर फॉर्म भरले होते म्हाडाला. ते लँड म्हाडाची असल्यापासून तो पात्र आणि अपात्र करण्याचा जो संबंध असतो तो म्हाडाजवळ असतो. तर त्यांच्यावर मी 2 अपात्रचे हे टाकले होते, बाबा मला हे पात्र करून द्या. तर ते काय त्यांनी मला अजूनपर्यंत काही पात्र करून दिले, पण बिल्डरनी विकासकांनी जेव्हा एसआरआयच्या सीओला दिले तर त्यांनी ते पात्र करून दिलेले समजा. आणि अपात्र तो आपला जो जीआर असतो गव्हर्नमेंटचा जीआरला ते मान्यच देत नाहीत काही. म्हणजे बसलेले नाही गुन्हा दाखल करू शकत नाही, बिचारे घाबरलेले आहेत. एक तर भाडं देत नव्हतं, तर एका माणसाला मी सांगितलं होतं की बाबा तुला भाडं देत नाही, त्याच्यासाठी मी त्याला त्याचे बी आहे त्या सांगितलं होतं की बाबा हायकोर्टामध्ये सांग, मी हायकोर्टामध्ये जाळून घेईन स्वतःला. तेव्हा विकासकांनी त्याला भाडं दिलेलं आहे, त्याची प्रेसनोट माझ्याकडे आहे. आणि ते बोरिवलीच्या सिनियरने लिहून घेतलं होतं की बाबा तू हे काय करू नको. विकासकांनी मग त्या टायमात त्याचं ताबडतोब 4 वर्षाचं भाडं ताबडतोब देऊन टाकलं. हे तिथं जातं कमीत कमी 1000 कोटीच्या वरचा हा भ्रष्टाचार. किती पात्र पात्र फक्त पात्र लोकांना घर दिलेले आहेत त्यांनी फक्त 636 घर पात्र आणि 1480 असे टोटल मिळून 2125 घर त्यांनी फक्त पात्र लोकांना दिलेले आहेत. मध्ये 158 आणि 294 अपात्र आहे. मला मी आता 27 तारखेपासून उपोषणला घेतात. उपोषण मध्ये फक्त मुख्यमंत्र्यांची भेट घेतात, तर उपमुख्यमंत्र्यांचे सचिव असेल त्याचीच भेट, इतर कुणाची भेट घेणार पुरावा करतो की किती अपीलला गेला. मी अपीलला 5-10 वेळा अपील मध्ये गेला असेल. अपील मध्ये गेल्यानंतर आता मी उपजिल्हाधिकाऱ्याकडून मी अग्रीमेंट मागितलेलं की मला विकासकांनी करारनामे जे केले झोपडपट्टी वाचेपासून ते मला संपूर्ण करारनामे देण्यात आले, पण त्यांनी मला काही दिले नाही. पण मी अपील टाकले, अपील घेतले 2 महिने झाले, अपीलच आहे. सोसायटीच्या माणसं आहेत ना. आता ही जनकल्याण पार्ट 2 आहे, पार्ट 2 आहे आणि त्यांनी विकास म्हाडावाल्याने काय केले संयुक्त करून दिलेले विकासकाच्या फायद्यासाठी. पार्ट 1 बॉड्या 2 बॉड्या एकच बॉडी आणि पार्ट 2 आणि त्या सांभाळतो विकास फक्त नावाला माणसं ठेवलेले आहेत. सेक्रेटरी अध्यक्ष 5 वर्ष झाले ते राहतात आणि आता ते अलॉटमेंट पार्ट 2चा आता अलॉटमेंट केला, त्याला ओसीबी दिलेले नाही तरी अलॉटमेंट करून टाकलं सर. ओसीबी दिलेले त्याचे आहे माझ्याकडून रेकॉर्ड आहे. म्हणजे उद्या समजा मुख्यमंत्र्यांनी जर का माझं काय घेतलं तर मी जे आहे हायकोर्टामध्ये टाकलं. हायकोर्टात शेवटलं नाही कुठं हायकोर्टातच बोलतो न्यायाच्या प्रतिनिधीतून हे मागणार न्याय मागणार आहे. हा नाही मागणार जर का नाही दिला तर याने पण चौकशी नाही केली तर शेवट न्याय जाऊन जाणार. सरकारला इशारा नाही दिला ना. सरकार उपोषणाच्या माध्यमातून सरकारला इशारा देणार ना की बाबा असं उपोषणाचा तुम्ही शोध घ्या. सरकार जर का नसेल घेत तर आपल्या शेवटचं न्यायालयच आहे ना. शेवटचा पर्याय न्यायालयच असतो. सदनिका धारकांचा करारनामा असतो, एसआरएच्या माध्यमातून केलेला खरा करारनामा हा असतो. आणि हा एक करारनामा असतो जो ज्याच्या झोपडपट्टीत अस्तित्वात नसतात. याच्यातून याच्यात नेमका फरक काय. ह्याच्यात नंबर कसा असतो, हा जो त्याच्यातून नंबर टाकलेला असतो, परिशिष्टाचा नंबर असतो, याच्यातही नंबर नसतो. परिशिष्टाचा नंबर नसतो. नाही हे अपात्र सर हे विकासका जेव्हा लाट करतो ना खाली करण्यासाठी तेव्हा सर्वांनी एग्रीमेंट केले असतं. बाथरूमाचं दाखवून जागा असं सगळं दाखवून त्या एग्रीमेंट विकास घेतो. आणि हा एग्रीमेंट किती घेतो विकास 8 ते 10 लाखाला एग्रीमेंट घेतो. किती टेंडर आहेत आणि करारनाम्याची तो टोटल दोन बघायला पार्ट 1 आणि पार्ट 2 चे तर 2205 टोटल 2205. त्याच्या व्यतिरिक्त मग त्यांचे सदनिकांचे बांधले.